तासगाव नगर परिषदेची निवडणूक आहे ती सुरळीत पार पडलेली आहे। मतदान केंद्रावरती प्रचंड अशी गर्दी होती, परंतु सध्या जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते उद्या निकाल आहे या भ्रमामध्ये होते आणि त्यांचा जो काही हापमोड झालेला आहे याबद्दलच या ठिकाणी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। दादा नाव काय? माझे विवेक महादेव पैलवान, राहणार तासगाव। बर, पक्ष कोणता काय पार्टी? नारळ संजय काकाचा आमचा पक्ष आहे। बरं, आता काय बोलताय मग? आता उद्या तर तुम्ही उत्साहामध्ये असाल। आम्ही उत्साह म्हणजे आमचे फुल आमचा कॉन्फिडन्स होता की आमची सीट पूर्णपणे निवडून येणार आहे, पण शासनाने जी निराशा केली आहे त्यामुळे थोडीशी आमची जी उत्साह जे आम्हाला उद्या जे गुलाल होतं उदाहरण होतो ते आम्हाला त्यासाठी 21 तारखेची वाट बघायला लागणार आहे। ह्या आमची पूर्ण निराशा आहे, कारण उत्साह कसा असते, मतदानाचा जो उत्साह असतो तो थोडा कमी होत जातोय परत। पण हा जो निर्णय हा खरा आम्हाला अत्यंत चुकीचा वाटतोय आम्हाला। बरं, तुमचं कोण शीट वगैरे कोण होती? आमचे माझा भाऊ वार्ड क्रमांक 8मधून उभारलेले आणि नाही 7मध्ये उभारलेले व आमच्या पक्ष मी स्वतः आहे ते 6 नंबर वार्डमध्ये आमचे बेले व संदीप सावंतची मिसेस उभारलेली। बरं, आता कसा प्रतिसाद कसा मतदारांचा तर तुम्हाला? जर 1 नंबर उत्साह आहे, काही अडचण नाही आहे। फुल सीटा काकांच्या नगराध्यक्ष सगळं निवडून येणार आहे। म्हणजे आता नगरपालिकेवरती काकांचा झेंडा फडकणारच आहे। जनतेनं काकांनी जो विकास केला आहे त्यावर विश्वास ठेवून पूर्ण सीटा काकांच्या येणार आहे 100%। नारळ हे विजयी होणार आहे। बरं, ठीक आहे। तर सध्या संजय काका पाटील जे माजी खासदार आहेत, 2 टर्मला ते खासदार झाले होते। सध्या जी काही नगर परिषद आहे तासगाव नगर परिषद, या नगर परिषदेवरती सुद्धा काकांचा झेंडा फडकणार हा पूर्ण विश्वास कार्यकर्त्यांना आहे। तर आपली सुद्धा काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये